आज आपण साध्या व सोप्या पद्धतीने ग्लुटन फ्री ज्वारी व मेथीचा पराठा बनवणार आहोत. इथे मी एक कढई घेतली. कढईमध्ये बरोबर 1.5 वाटी पाणी घेतले. आपण इथे जेवढं पाणी व ज्वारीचं प्रमाण घेणार आहोत ते अगदी परफेक्ट आहे. चवीपुरतं मीठ घातलंय. पाण्याला छान उकळी आल्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची व जिऱ्याचा ठेचा घातला मी. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी आली तुम्ही बघू शकता. त्यावेळेला मी 1 चमचा तेल घातलंय. बारीक चिरलेली मेथी घातली आहे. तुम्ही दुसरी कुठलीही पालेभाजी वापरू शकता. आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित मिक्स केलंय. यावेळेला सुद्धा पाण्याला छान उकळी आल्यानंतर 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घातलंय मी. बरोबर 1.5 वाटी पाण्याला 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घातलंय. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदा आपल्याला. अगदी 2च मिनिटं मी हे मिक्स करून घेणार आहे. गॅस चालू आहे. आता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला ह्याला जशी आपण मोदकाची उकड कशी काढतो त्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटं मुरू द्यायचं आहे पीठ छान. आता हे एका ताटलीत काढते. आता हे गरम असतानाच आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जसा कणकेचा गोळा तयार करतो त्या पद्धतीने. आपलं पीठ मळून झालेलं आहे. ह्याला एक्स्ट्रा पाणी काहीच नाही लागत. अजिबात पाणी लागत नाही ह्याला वरचं. 1 चमचा तेल घालते. तुम्ही तूप लावू शकता. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते. आपलं पीठ छान मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता. आता ह्याचा लिंबा एवढा गोळा घेतलाय मी. त्याला ज्वारीचंच पीठ लावलंय आणि छान पोळी लाटून घेतली, म्हणजेच पराठा लाटून घेतला याचा. अगदी अलगद हाताने हा पराठा लाटायचा आहे. आता हे ज्वारीचं पीठ असल्यामुळे याला साईडने तडे जातात. तुम्हाला जर गोलच हवा असेल तर तुम्ही एखाद्या राउंडरने ते कट करू शकता, डब्याच्या झाकणाने सुद्धा. आता मी इथे तवा आधीच तापत ठेवला होता. त्याच्यावर थोडंसं तेल लावलंय आणि आपला जो ज्वारीचा पराठा आहे तो टाकलाय त्याच्यावर. आता हा पराठा आपल्याला खरपूस होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने. खूप मस्त लागतो हा पराठा, अगदी सॉफ्ट होतो. दोन्ही साईडने मी खरपूस भाजून घेतलाय पराठा. आता हा साईडला काढून घेते, याची वाफ जाईल. बाकी सगळे पराठे सुद्धा मी याच पद्धतीने भाजून घेणार आहे. आता 1.5 वाटी ज्वारीच्या पिठामध्ये माझे जवळजवळ 7 ते 8 पराठे झाले आहेत. तुम्ही बघू शकता साईडने तडा गेलाय कारण की ज्वारीचं पीठ वापरलंय. हा सुद्धा खरपूस भाजून झाल्यानंतर याला साईडला काढलाय. या पद्धतीने पातळ लाटलाय मी. तुम्हाला दाखवते किती सॉफ्ट आहे तो बघा. ना दही वापरलंय ना काय वापरलंय याच्यामध्ये. खूप छान होतो असा पराठा. ज्यांना डायबिटीस आहे त्यांच्यासाठी हा उत्तम नाश्ता आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.